नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत अख्ख्या मुगाचे लाडू. सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे. मूग प्रकृतीने थंड असतात, त्यामुळे उन्हाळ्यात मुगाचे लाडू आपल्याला फायदेशीरच ठरतात. मुलांना सुट्ट्या आहेत, मधल्या वेळेच्या खाऊसाठी हे अख्ख्या मुगाचे लाडू तुम्ही एक वेळ बनवून महिनाभरासाठी हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता. मुलं ते आवडीने खातात. आपल्या चॅनलवर अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या पौष्टिक लाडूंच्या रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आधी आपण अख्खे मूग भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी गॅसवर कढई ठेवले आणि त्यामध्ये अर्धा किलो अख्खे मूग घेतलेले आहेत. बघा, छान हिरवेगार आणि टपोरे असे मूग आहेत. मूग मी आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. कपने मोजाल तर बरोबर 2 कप होतील इतके मूग आहेत. गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी करून आपण हे मूग अगदी छान भाजून घ्यायचे आहे. सतत ढवळत राहायचं, म्हणजे ते एकसारखे भाजले जातात. चांगले भाजले गेले पाहिजेत, पण ते अजिबात करपले जाणार नाहीत. अशा पद्धतीने आपण मूग भाजून घेऊया. मूग पचायला अगदी हलके असतात. आजारपणामुळे ज्यांची पचनसंस्था कमकुवत झालेली असेल अशांसाठी हिरवे मूग उत्तम आहेत. हिरव्या मुगामध्ये लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मुबलक प्रमाणात आढळतात. आयुर्वेदानुसार अख्खे मूग कफ, पित्त आणि रक्ताशी संबंधित विकारांवर उपयुक्त आहेत. कमी कॅलरी आणि उच्च फायबरमुळे वजन कमी करण्यासाठी हे उत्तम अन्न आहे. अख्खे मूग पचायला हलके आणि थंड गुणाचे असतात, त्यामुळे ते उन्हाळ्यात खायलाच हवेत. ते तुम्ही भाजीच्या स्वरूपात खा, मोड आणून खा किंवा असे लाडू करून खा. बघा, 10 ते 12 मिनिटं मूग अगदी मी छान भाजून घेतलेले आहेत. कमी फ्लेमवर भाजल्यामुळे ते मस्त एकसारखे भाजले गेलेत, अजिबात करपलेले नाही आहेत. एकाही मुगाला मी काळपट डाग पडू दिलेले नाही आहे. आता आपण भाजून घेतलेले मूग एका भांड्यामध्ये काढून घेऊया. ते पूर्णपणे गार होऊ द्या आणि मग आपण पुढची तयारी करूया. आपण भाजून थंड करून घेतलेले मूग इथं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेत. बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते. मूग अगदी छान भाजले गेलेत, अजिबात न करपता. आता आपल्याला हे मिक्सरला लावून भरडून घ्यायचे आहेत. पण भरडत असताना पल्स मोडवर 2 ते 3 वेळाच आपण फक्त मिक्सर चालू करायचा आणि 1 सेकंदात बंद करायचा. मग याची बरीचशी सालं निघाली जातात. पण तुम्हाला जर सालासहित लाडू आवडत असतील तर मग तुम्ही असंच मिक्सरला लावून याचं पीठ तयार करून घेऊ शकता. 2 वेळा मी थोडे थोडे मूग मिक्सरला लावून अशा पद्धतीने भरडून घेतलेले आहेत. मिक्सर फक्त 2 ते 3 वेळाच पल्सवर फिरवायचा, म्हणजे मग अशी छान डाळ निघते. आता यामध्ये मुगाची टरफलं आहेत, ते आपण पाकडून काढून घ्यायचे आहेत. जितकी निघतील तितकी आपण काढून घेऊया. भरडून घेतलेले मूग मी पाकडून घेतले आणि त्यातली बरीचशी टरफलं निघालेली आहेत. बघा, थोडेसे अख्खे मूग तसेच शिल्लक राहिलेले आहेत, काही हरकत नाही. जर तुम्ही जात्यावर भरडाल तर बरेचसे मूग भरडले जातात आणि सालं निघतात. मिक्सरवर आपण थोडा जरी जास्त वेळ हे मूग फिरवले तर मग त्या मुगाचं पीठ होतं आणि जेव्हा आपण पाखडतो तेव्हा बरंचसं पीठ वाया जातं. म्हणून फक्त 2 ते 3 वेळाच पल्स मोडवर फिरवायचं आहे. आता आपण हे भरडून घेतलेले अख्खे मूग 2 वेळा मिक्सरच्या भांड्यात घालून त्याचं पीठ तयार करून घेणार आहोत. थोडंसं सरसरीत असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. आपण भरडून घेतलेले मूग मी मिक्सरला लावून याचं असं जाडसर पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि ते पीठ मी इथं गाळणीवर काढून घेतलं आहे. आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे जर कुठे अख्खा दाणा शिल्लक राहिला असेल तर तो गाळला जाईल. शिल्लक राहिलेला गाळ आपण सेम पद्धतीने मिक्सरला लावून तो पुन्हा बारीक करून त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मी गॅसवर कढईमध्ये 1 टेबलस्पून साजूक तूप हलकं गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण अर्धा कप काजू बदाम घालूया. काजू बदामना हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपण तुपामध्ये परतून घेऊया. काजू बदाम घातल्यामुळे लाडू अजूनच पौष्टिक बनतात. मी याआधीही बऱ्याच लाडूच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. काही लोक असंही म्हणतात की काजू बदाम गरम आहेत, पण आपण फक्त अर्धा कप काजू बदाम घातलेले आहेत. इतक्या लाडूमध्ये अर्धा कप काजू बदाम घातल्याने लाडू आपल्याला अजिबातच गरम पडणार नाही आहेत. बघा, काजू बदाम छान तळून झालेत, मस्त हलका सोनेरी रंग आलाय. आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया आणि गार झाल्यावर त्याची जाडसर भरड तयार करून घ्यायची. आता आपण शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये अजून 4 टेबलस्पून साजूक तूप काढून घेऊया. तूप बऱ्यापैकी घट्ट आहे, खूप जास्त पातळ नाही आहे. तूप हलकं गरम होऊ द्या. तूप हलकं गरम झाल्यावर आपण तयार करून घेतलेलं मुगाचं पीठ घालायचं आहे. गॅसची फ्लेम लोपेक्षा किंचित मोठी आणि मिडियमपेक्षा बरीचशी कमी करून आपण हे मुगाचं पीठ छान भाजून घेणार आहोत. आधी जरी आपण अख्खे मूग भाजून घेतले असतील तरीही पीठ आपण पुन्हा भाजून घ्यायचं आहे. 8 ते 10 मिनिटं भाजायचं, म्हणजे लाडू छान खमंग होतात आणि मुगाचा उग्रपणा नाहीसा होऊन लाडू अजून चवीला छान लागतात.
पीठ भाजून घेत असताना आपण कमी फ्लेमवरच भाजायचं आहे आणि खूप जास्त तुपाची गरज नाही आहे. 4 ते 5 टेबलस्पूनमध्ये आपले हे मुगाचे पौष्टिक लाडू तयार होतात. चमच्याने सतत ढवळत राहायचं. पिठाचे झालेले गोळे चमच्याने मोडून घ्यायचे, म्हणजे पिठाचा प्रत्येक कण अगदी छान भाजला जाईल. बरोबर 10 ते 12 मिनिटं मी मुगाचं पीठ अगदी छान भाजून घेतलं आणि बघा आधीपेक्षा हलका रंग बदललेला आहे. पीठ भाजून घेतलं आहे पण अगदी कमी फ्लेमवर भाजलेलं आहे. ते अजिबात करपू दिलेलं नाही आहे आणि तुमच्या लक्षात येईल पीठ मस्त फुलून आलं आहे. आता भाजून घेतलेलं मुगाचं पीठ आपण पूर्ण गार करूया आणि मग लाडू वळायची तयारी करूया. भाजून घेतलेलं मुगाचं पीठ एका भांड्यात काढून घेतलं. ते पूर्णपणे गार झालं आहे आणि तुम्ही बघू शकता छान दाणेदार रवाळ असं मुगाच्या पिठाला टेक्स्चर आलेलं आहे. आता आपण चवीसाठी यामध्ये 1 टीस्पून वेलची जायफळ पावडर घालूया आणि आपण तयार करून घेतलेली काजू बदामची भरड. आधी आपण ही दोन्ही साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर आपण यात गूळ घालणार आहोत. इथं मी 1.5 कप गूळ घेतलेला आहे. वजनी म्हणाल तर बरोबर 300 ग्राम. बघा मी गूळ वेळीवर अगदी असा पातळ चिरून घेतलेला आहे. गूळ पातळ चिरला म्हणजे तो यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो, पटकन बारीक होतो. आता आपण यामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता इथं मी गूळ घालून लाडू करणार आहे, पण तुम्हाला जर साखर घालायची असेल तर जेव्हा आपण पुन्हा पीठ भाजून घेतलं तेव्हा पिठामध्ये अजून 2 टेबलस्पून साजूक तूप घालायचं, ते परतून घ्यायचं आणि मग पीठ कोमट करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये तुम्ही पिठी साखर मिक्स करून लाडू करून घेऊ शकता. बघा लाडूसाठी लागणारी सगळी साहित्य मिक्स करून झालेले आहेत. आता हे तयार मिश्रण आपण 3 वेळा थोडं थोडं करून मिक्सरला लावून घेणार आहोत. मिक्सर पल्स मोडवर फिरवून घ्यायचा, म्हणजे आपण यामध्ये घातलेला गूळ या मिश्रणात व्यवस्थित मिक्स होईल आणि मिक्सर गरम झाल्यामुळे मिश्रण थोडंसं ओलसर होईल. मग आपण सहज लाडू वळू शकतो. लाडूचं तयार मिश्रण मी 3 वेळा थोडं थोडं मिक्सरला लावून पल्स मोडवर फिरवून घेतलं आणि बघा आपल्याला हवं तसं हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे. गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण तयार झालेले गोळे हाताने थोडेसे मोडून सगळं मिश्रण एकसारखं करून घेऊया. यामध्ये झालेल्या सगळ्या गाठी मी मोडून घेतल्यात आणि मिश्रण एकजीव करून घेतलं आहे. जरी तुम्हाला इथे हे मिश्रण कोरडं दिसत असेल तरीही लाडू अगदी सहज वळले जातात. आता जेवढं तुम्हाला लाडू लहान मोठा हवा असेल तितकं हातावर मिश्रण घ्या आणि असे छान लाडू वळून घ्या. अगदी पटकन लाडू वळले जातात. अजिबातच हाताला जोर लावावा लागत नाही. चुकून जर तुमचं मिश्रण खूपच कोरडं झालं, लाडू वळत नसतील तर एखादा टेबलस्पून साजूक तूप घालू शकता. गरजेनुसार मग वरून साजूक तूप घालायचं, पण अजिबात गरज लागत नाही. शेवटच्या लाडूपर्यंत अगदी लाडू सहज वळले जातात. या पद्धतीने जरी तुम्ही पहिल्यांदा लाडू करत असाल तरीही अगदी सहज करू शकता. अजिबातच लाडू बिघडण्याची शक्यता नाही आहे. आधी मी ज्या लाडूच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्याखाली मला प्रश्न विचारले जातात की गूळ असा मिक्स न करता पातळ करून घातला तर चालेल का? पण जेव्हा आपण गूळ पातळ करतो तेव्हा कधी तो जास्त शिजला जातो आणि जेव्हा आपण ते मग पातळ केलेलं गुळाचं मिश्रण आपण त्या पिठामध्ये मिक्स करतो तेव्हा सुरुवातीला फक्त 2-3 लाडू सहज वळले जातात आणि मग ते मिश्रण लगेचच कोरडं परततं आणि मग आपल्याला लाडू वळता येत नाहीत. त्यासाठी ही सर्वात सोपी पद्धत आहे. कितीही प्रमाणात तुम्ही अशा पद्धतीने एकटीने लाडू करू शकता. असं अजिबात नाही आहे की प्रत्येक वेळी गूळ पातळ करून लाडूच्या मिश्रणात घातला म्हणजे लाडू बिघडतो. कधीकधी वेगवेगळ्या प्रकारचा गूळ असतो. शिवाय जेव्हा आपण गूळ पातळ करतो तेव्हा तो जास्त शिजला जातो आणि मग देखील लाडूचं मिश्रण पटकन कडक होऊ शकतं. तयार लाडू इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आपण इथं घेतलेल्या प्रमाणामध्ये 24 ते 25 मध्यम आकाराचे लाडू तयार होतात. बघा छान गोलाकार असे आपले लाडू तयार झालेले आहेत. रंग पण सुरेख आलाय, दिसायलाही छान दिसत आहेत. मी तुम्हाला एक लाडू तोडून पण दाखवते. बघा अगदी छान मऊसूत असे आपले लाडू झालेले आहेत. आतून टेक्स्चर बघा मस्त दाणेदार असं आहे. अशाच पद्धतीने अख्ख्या मुगाचे हे पौष्टिक लाडू तुम्ही घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा.